मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज भेंडीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। मसालेदार अशी सुक्की भेंडीची भाजी टिफिनसाठी झटपट घाई गडबडीमध्ये पटकन तयार होते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई आपल्याला गरम होऊन द्यायची आणि त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं। तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडून द्यायची। मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी तडतडलेली आहे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये जे ना थोडीशी हळद टाकून घ्यायची। तेलामध्ये हळद टाकली ना आपल्या भाजीला कलर आहे ना छान येतो। आणि मी इथं स्वच्छ धुवून भेंडीचे असे काप बनवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता तेलामध्ये आहे ना परतून घ्यायची। भेंडी मी स्वच्छ धुवून आहे ना कॉटनच्या कापडाने अगोदर पुसून घेतली होती। पुसून घेतली ना की कॉटनच्या कापडाने भेंडी अजिबात चिकट होत नाही। तुम्ही पाहू शकता मी इथं स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेली आहे। अजिबात इथं भेंडी चिकट नाही आहे। तुम्ही ना याच्यामध्ये कांदा टोमॅटो सुद्धा घालू शकता, पण मी कांदा टोमॅटो स्किप केलेला आहे। फायदा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। भेंडीमध्ये मसाले टाकून घ्यायच्या अगोदर आहे ना भेंडी आपल्याला मीडियम गॅसवरती ना 3 ते 4 मिनिटं छान अशी वाफवून द्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे। इथं मस्त अशी भेंडी ना आपली इथं वाफेवरती वाफवून घेतलेली आहे आणि शिजलेली पण आहे बऱ्यापैकी। तर आपण आता त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। लाल तिखट टाकून घ्यायचं अर्धा चमचा। आपला घरगुती जो मसाला असेल ना तो मसाला टाकून घ्यायचा, नाही तर कांदा लसूण मसाला असेल तर तो पण टाकून घेतला तरी पण चालेल। मी इथं गरम मसाला घेतलेला आहे थोडासा। आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्यामध्ये 1 लसणाची कुडी आणि थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे अशा पद्धतीने मी बारीक केलेले आहेत। आता हा शेंगदाण्याचा कूट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आपल्या आवडीनुसार टाकला तरी चालेल। आपण परत 1 मिनिट भाजी आता वाफेवरती वाफवून घेणार आहोत। भेंडीची 1च मिनिट घ्यायची वाफवून, जास्त वेळ नाही। मस्त अशी इथं भेंडी आपली इथं छान अशी वाफवलेली आहे, होऊ शकता आणि शिजलेली पण आहे आणि मस्त अशी चमचमीत आपली इथं भेंडीची सुक्की भाजी इथं तयार झालेली आहे। आपण टिफिनसाठी ना पटकन अशी घाईगडबडीमध्ये भेंडीची भाजी बनवू शकतो। कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।